गावातले सगळे मित्र जमवायचो. तिघं मित्र होतो आम्ही. नाव जैनुद्दीन हां म्हणून एक मुस्लिम होता आणि एक नारायण मांढरे म्हणून होता. अजून आहेत ते. जैनुद्दीनचं आडनाव आडनाव माहिती नाही ते. बरं बरं ठीक. जैनुद्दीनच म्हणायचं. तिघंजणं आंब्याच्या दिवसात लोकांचे आंबे काढून द्यायचे. झाडावर चढण्यात पट्ट्यात होतो मी. अच्छा. हां, जेल्यामध्ये आंबे काढून द्यायचे. आंबे काढून झाले की 30 आंब्याला 6 आंबे मिळायचे. किती आंब्याला? 30 आंबे काढले ते 6 मिळाले. 6 आम्हाला मिळायचे काढल्यापैकी. असे आंबे आमचे प्रत्येकाचे म्हणजे प्रत्येकाच्या वाटणीचे वेगळे. असे जमले की 100-125 आंब्याची अडी घालायची. बरं. अडी घातली की मग गावात 1 पैशाला 1 आंबा विकायचा. असे पैसे मिळवायचो आम्ही. 7:30 ते 9 का? तसंच गुरं राखायला जायचो. आमच्या शेजारी आवेपुरी गाव आहे. त्याच्या शेजारी असे डोंगर आहेत. 1, 2 असे 3 गाय चारायला न्यायचे. मग गाय चारताना बरं. प्रत्येक जण पाळी असायची. 10-10, 15-15 गायी असायच्या. ते चरत अशा पलीकडे जायच्या. परत तिथे जाऊन त्यांचं तोंड इकडं वळवायला लागायचं. तर आता कोणी जायचं तर प्रत्येकावर एकदा पाळी यायची. मग त्यांची तोंडं वळवून इकडे यायची. मग त्या परत यायच्या जाग्यावर. तोपर्यंत आम्ही पाण्याशी खेळत राहायचो. पाणी ह्याच्या यायचं डोंगर कपारीत डोंगर कपारीतनं पाणी आणायचं आणि त्याचं असं चक्रू करायचं आणि त्यातनं ते न्यायचं आणि बघत बसायचं पाणी कसं पळते बाहेर. आता जैनुद्दीन आता काय करतात मग का नाही? जैनुद्दीन आता वारला तो. काय करायचं पण तो लहानपणी त्यांचं मुस्लिम बकरी कापून आमचं करणं ते करायचं. आणि हा दुसरा तुझं नाव सांगितलं तू मांढरे तो शेती करायचा. तो आहे शेती. त्याचा तुमचा एक सत्कार करू की जाता बोला त्याच्याशी. नारायण मांढरे म्हणून बोला की त्याच्याशी. नंतर हां. एक काठीचा खेळ असायचा. प्रत्येक गुरं राखायला काठी न्यायच्या. ते एकाने काठी मारायची आणि दुसऱ्याने दुसरी काठी मारून त्याची उडवायची. असं दिवसभर चालायचं. म्हणजे संध्याकाळी 6 वाजले की आम्ही यायचो. पण हे पावसाळ्याच्या दिवसात काय तर त्या काळामध्ये पावसाळ्याची सुट्टी असायची. इकडं उन्हाळ्याच्या सुट्ट्या ना, तिथं पावसाळ्याची सुट्टी असते. पाऊस भरपूर म्हणून पावसाळ्याची सुट्टी असते. मग घरामध्ये पैसे द्यायचे त्यावेळेला तुम्ही? हां, घरामध्ये पैसे जमा झालेले घरी द्यायचो. आईला द्यायचो. आंबे घरच विकले आईला द्यायचे. विकले जायचे. खेड्यात आसपास जायचे ना, पिकलेलं असायचं ना. आणि 1 पैशाला मागून जायचं. अशा गमती